संविधान के खिलाफ उठेंगे। हम छत्रपति शिवाजी महाराज की तलवार हाथ में लेके उनके हाथ छाट देंगे, मगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान कदापि आम्ही सहन करणार नाही। अरे आमचे तुकडे तुकडे करून टाका, आमची बोटी बोटी करून टाका, आम्हाला या ठिकाणी तुमच्या रक्ताचा आमच्या शरीरातला थेंब नि थेंब सांडून टाका, परंतु आमच्या बापाचा सुईच्या टोका इतका देखील अपमान करण्याचा प्रयत्न केला बेईमानांनो, शैतानांनो, तर तुमची आम्ही कबर बनवल्याशिवाय राहणार नाही। एससी झोपलेला आहे, एसटी झोपलेला आहे, ओबीसी झोपलेला आहे, तेली माडी कोडी कुणबी, लोहार धनगर नावी धोबी, सुतार सोनार कोष्टी मराठा कुणबी, हा संपूर्ण समाज। अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एससीला आरक्षण दिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीला आरक्षण दिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला आरक्षण दिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम 6000 जातींना आरक्षण दिलं, ते आरक्षणवादी शक्ती एक करा। बाबासाहेबांनी सांगितलं की एससी एसटी ओबीसी ही आरक्षणवादी शक्ती या देशामध्ये जर एकत्र आली तर या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क। झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर, 2 जणांसाठी पास फक्त 1099 रुपयात, ज्यात पास वर इयरबड्स फ्री आणि सोबतच वेव पूल, 10हून अधिक मोठे राईड्स, स्विमिंग पूल, किड्स झोन, रेन डान्स, पेंडुलम स्लाइड्स। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 98 90 77 08 59। पत्ता लक्षात ठेवा, शिरसोली रोड, जैन फार्म जवळ, अनुभूती शाळेमागे, झुलेलाल वॉटर पार्क, जळगाव। संविधान रक्षक सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे सर्व आमच्या आया बहिणी भीमसैनिकांनो, इकडे बघा, सर्व इकडे बघा, तिथपर्यंत सगळे वरती इकडे बघा। आणि हा नारा जो आहे गगनभेदी या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी लावायचा आहे। हात आपले या ठिकाणी आकाशाला भिडले पाहिजे, जोरात नारा दिला गेला पाहिजे। भीमगर्जना अशी असली पाहिजे की चांगले चांगले जातीवादी धर्मांतर शक्तींचे कान फाटले पाहिजे, अशा पद्धतीची गर्जना या ठिकाणी आपण सर्वांना एकत्रितपणे दाखवायची आहे। जय भीम। मजा नाही आहे, हात वरती नाही गेले, हात वरती गेले पाहिजे, हात एकदम आकाशाला भिडले पाहिजे। जय भीम। व्हेरी गुड, अजून वरती, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय तिरंगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा। जय भीम। मित्रांनो, आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 134वी आम्ही साजरी करीत आहोत। आणि आज या ठिकाणी आपण पाहत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणल्यानंतर मी या पुतळ्यावरती या ठिकाणी आमचा भीमसैनिकांचा झुंजार नेता बाळा पवार आणि उपाध्यक्ष संगीत खरे या दोघांनी या ठिकाणी संसद आणि आमचं संविधान उभं केलं। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे। अरे टीम असावी तर अशी असावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी घरादाराची, मुलाबाळाची, संसाराची, अरे दुःखाची या ठिकाणी कुठल्या उन्हातानाची पर्वा न करता, अरे या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून आपल्या घरादाराकडे दुर्लक्ष करून या 2 जयंती उत्सव समितीचे आमच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी आज चमत्कार करून दाखवला। आणि सगळीकडे आज संविधानाची चर्चा आहे पूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये। असे आमचे कर्तबगार कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। अरे जर का तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला, तुम्ही सर्वांनी ताकद दिली, तुम्ही सर्वांनी एकट्ट या ठिकाणी जर का चमत्कार करण्याचं ठरवलं, अरे जगन चोरणीला नगरसेवक केल्यानंतर, पूर्णाकृती पुतळा आणल्यानंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्राउंडचं नाव दिल्यानंतर, अरे जर का आमच्या बाळा पवारला, बाळा सोनेला, संगीतला या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेमध्ये जर का पाठवलं, अरे असा चमत्कार करतील
लावतील, चांगल्या चांगल्यांना तुमच्या पायावरती नमस्कार करायला लावतील रे. पण एकदा तर आशीर्वाद द्या तुमचा, एकदा तर ताकद द्या तुमची. कार्य करणाऱ्या माणसाला मान सन्मान देणार आहात की नाही तुम्ही? कार्य करणाऱ्या माणसाला नगरपालिका सभागृहामध्ये पाठवणार आहात की नाही तुम्ही? या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही जगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही मरतो. अरे जे आंदोलन करतात, संघर्ष करतात, मोर्चे काढतात, अशा लोकांना तुम्ही आमदार खासदार करणार आहात की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत या देशावरती. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 140 कोटी जनतेला मताचा अधिकार दिला, मताचा अधिकार. टाटा, बिर्ला, बाटा, अंबानी, किर्लोस्कर, नरेंद्र मोदी शैतान, तो अमित शाह शैतान. ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका केली तो अमित शाह शैतान. या शैतानांच्या विरोधात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शक्ती एकवटून आमचे आमदार, आमचे खासदार, आमचे मंत्री करण्याचा निर्धार आजच्या या भीमशक्तीने या ठिकाणी करण्याची गरज आहे मित्रांनो. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या चित्रपटाला विरोध होतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला जातो, छत्रपती शिवबांचा अपमान केला जातो, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला जातो, छत्रपती शाहू महाराज आणि आमचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातो. अरे जर का या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या महापुरुषांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही भीमा कोरेगावची औलाद आहे, भीमा कोरेगावची औलाद, भीमा कोरेगावची तलवार एका हातामध्ये आमचा आहे. अरे जेव्हा जेव्हा खैरलांजी तुम्ही कराल जातीवाद्यांनो, धर्मांध शक्तीच्या लोकांनो, अरे आमच्या प्रियंकाचा काय दोष होता? त्या प्रियंकाला तुम्ही या ठिकाणी जातीवाद्यांनो एका माणसाने नाही, एका गावाने नाही, संपूर्ण जिल्हा एकत्र करून खैरलांजी मध्ये भोत मांगे कुटुंबाचे तुकडे तुकडे करून टाकले. आमच्या प्रियंका ही काही राहुल गांधीची प्रियंका नव्हती, ही आमची प्रियंका भोत मांगे. तिच्या तुकडे तुकडे करून, तिचं रक्त सांडून, तिच्यावरती बलात्कार करून, तिचा खून करून, तिचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी तुकडे तुकडे करण्यात आले. त्या रक्तातून शपथ घ्या की याच्या नंतर जर कोणताही जातीवादी शैतान आमच्या समाजावरती या ठिकाणी अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती करेल तर भीमा कोरेगावची औलाद, भीमा कोरेगावची तलवार आपल्या हातामध्ये घेऊन या शैतानांचे हात आम्ही छाटून टाकू, परंतु अन्याय, अत्याचार आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून मित्रांनो, संविधानाची ताकद, शक्ती या ठिकाणी आपण ओळखली पाहिजे. संविधानासाठी जो भी हात संविधान के खिलाफ उठेंगे, हम छत्रपति शिवाजी महाराज की तलवार हाथ में लेके उनके हाथ छाट देंगे, मगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान कदापि आम्ही सहन करणार नाही. अरे आमचे तुकडे तुकडे करून टाका, आमची बोटी बोटी करून टाका, आम्हाला या ठिकाणी तुमच्या रक्ताचा, आमच्या शरीरातला थेंब नि थेंब सांडून टाका, परंतु आमच्या बापाचा सुईच्या टोका इतका देखील अपमान करण्याचा प्रयत्न केला बेईमानांनो, शैतानांनो, तर तुमची आम्ही कबर बनवल्याशिवाय राहणार नाही. एससी झोपलेला आहे, एसटी झोपलेला आहे, ओबीसी झोपलेला आहे, तेली माडी कोडी कुणबी, लोअर धनगर, नावी धोबी, सुतार सोनार कोष्टी, मराठा कुणबी, हा संपूर्ण समाज. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एससीला आरक्षण दिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीला आरक्षण दिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला आरक्षण दिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम 6000 जातींना आरक्षण दिलं, त्या आरक्षणवादी शक्ती एक करा. बाबासाहेबांनी सांगितलं की एससी, एसटी, ओबीसी ही आरक्षणवादी शक्ती या देशामध्ये जर एकत्र आली तर या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि या क्रांतीचं नेतृत्व दलित करणार आहेत मित्रांनो. म्हणून या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगेल की जर का आमच्या समाजामध्ये कोणत्याही जातीवादी धर्मांध शक्तीने, कोणत्याही आजी माजी आमदाराने, कुठल्याही शक्तीने
जर का फूट पाडण्याचा प्रयत्न केला, अरे तुम्ही किती मोठे असाल, परंतु या ठिकाणी लोककवी महान कवी वामनदादा कर्डकांनी सांगितलं, काय सांगितलं, आम्ही 5 जे आहोत भीमाची लेकरं, या ठिकाणी आमच्यातली एकता, काल मुजरेच केले माझ्या मेलेल्या बापाने, काल मुजरेच केले माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती या भीमाच्या प्रतापाने, या बापाच्या प्रतापाने. म्हणून आता लाचारीने चालणार, आता गुलामीने चालणार, आता हुजरीगिरी भडवेगिरीने चालणार. अभी चलेगा तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान चलेगा. अब चलेगा तो जय भीम का नारा चलेगा. अब चलेगा तो बाबा साहब अम्बेडकर की विचारधारा चलेगी. हम समतावादी लोग हैं, हम धर्मनिरपेक्षवादी लोग हैं, हम मानवतावादी लोग हैं. जाति व्यवस्था को जमीन में गाड़ेंगे, वर्ण व्यवस्था को जमीन में गाड़ेंगे, ब्राह्मण्यवाद को जमीन में गाड़ेंगे. अरे परशुराम, जय परशुराम का तुम नारा लगाते हैं. अरे कुत्राही आपल्या पिल्लूला या ठिकाणी मारत नाही रे. कुत्रा देखील त्या कुत्र्याच्या पिल्लावरती या ठिकाणी आई म्हणून प्रेम करतो. अरे त्या परशुरामाने आपल्या आईला मारून टाकलं. अरे जन्मदात्या आईला मारून टाकलं आणि त्याचा तुम्ही आदर्श घेता, त्याचा तुम्ही नारा लावता, जय परशुराम म्हणता. अरे जय परशुराम म्हणण्यापेक्षा जय संविधान बोला. अरे जय परशुराम बोलण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी जय भीम बोला. अरे जय परशुराम का करता. अरे या ठिकाणी जेव्हा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ज्या परशुरामाने महिलेचा खून केला, परंतु क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तुमच्या घरादारात आली रे. शेण खाल्ले, दगड खाल्ले त्या बटुकड्यांचे आणि या ठिकाणी त्या शेंडीवाल्यांचे. अरे या ठिकाणी दगड खाल्ले, शेण खाल्लं आणि तुम्हाला शिकवलं रे. शूद्र अतिशूद्र स्त्रियांना, महिलांचा सन्मान केला. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सन्मान केला. प्रजापिता ब्रह्म आमची, तथागत भगवान गौतम बुद्धांची मावशी ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांना म्हणाली की तथागत तुमच्या शासनामध्ये सर्वोत्तम तुमचं शासन आहे, अत्यंत सर्व कल्याणकारी बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, तुमचं शासन आहे, परंतु तथागत तुमच्या या संघामध्ये भिक्षुणी म्हणून महिलांना प्राधान्य देणार का. तथागत भगवान गौतम बुद्धांनी 3000 वर्षापूर्वी महिलांचा सन्मान केला आणि स्त्रियांना स्त्री पुरुष समतेचा नारा लावून स्त्रियांना सन्मान देऊन या ठिकाणी महिलांना या ठिकाणी भिक्षू संघामध्ये सामील करून घेतलं. अरे कुठे तुमचा जय परशुराम. त्याच जेव्हा दुश्मनाची सून लुटून आणली, तिचा खजिना लुटून आणला आणि छत्रपती शिवबांच्या समोर त्या कल्याणाची सुभेदाराची सून उभी केली, त्यावेळेस छत्रपती शिवबा म्हणाले की या मातेच्या पोटी मी जन्माला आलो असतो तर सर्वात सुंदर असतो. असं छत्रपती शिवबांनी महिलांचा सन्मान केला. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते इतके उपकार आहे की महिला प्रसूती झाली तर तिला या ठिकाणी प्रसूतीची रजा मिळते. 8-8 तास 14-18 तास काम करणारी महिला कामगार, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी उद्धार केला. अरे बाबासाहेबांमुळे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, बाबासाहेबांमुळे इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या, बाबासाहेबांमुळे ब्राह्मण SC ST NT OBC मायनॉरिटी, अरे तुमच्या ब्राह्मण महिलांची देखील पेशवाईमध्ये केस कापत होते, केशवपण करत होते. महात्मा ज्योतिबा फुले आले आणि केशवपण या ठिकाणी महिलांचं या ठिकाणी थांबून न्हाव्यांचा संप केला आणि तुम्ही महिलांचा अपमान करता, जय परशुराम म्हणता, ज्याचा आदर्श घेता. अरे आदर्श घ्यायचा असेल तर आमच्या बापाचा घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी पुन्हा या ठिकाणी जे आहे पुन्हा या ठिकाणी आपण सर्वांनी जय भीमचा नारा लावून या ठिकाणी जय भीम, जय संविधान, जय बुद्ध, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार, जय वाल्मिक, जय भीम, जय हिंद, जय भारत, जय संविधान, सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जेवढे या मंचावर आहे सर्वांना नगरसेवक बनवा, सर्वांना नगरसेवक बनवा, पंचायत समिती सदस्य बनवा, जिल्हा परिषद सदस्य बनवा. आणि मला तर आमदार केलंच नाही, घर विकून टाकलं तरी बी आमदार केलं नाही.
का आता मला विकून टाकता? विका बापा हो, तुमची इच्छा असेल तर. अरे घरदार विकून टाकलं, चळवळीसाठी आंदोलन करतो, मोर्चे करतो, घरादाराची पर्वा करत नाही, तरी या ठिकाणी मला तुम्ही आमदार केलं आणि त्याचं वाईट वाटत नाही. हमको आमदार की खासदार की मंत्रिपत्नी चाहिए. अरे बाबासाहेब का विचार जिवंत राहिला पाहिजे, त्यासाठी आम्ही जगू, त्यासाठी आम्ही मरू. जय भीम, जय संविधान, जय तिरंगा. आपल्या पाल्याचे इंग्रजी बोलणे, इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी लेखन कौशल्य सुधारू इच्छिता का? तर आम्ही भुसावळ येथे एके ट्युशन क्लास मध्ये सर्वोत्तम इंग्रजी ट्युशन देत आहोत. आमचे तज्ञ शिक्षक तुमच्या पाल्याचे व्याकरण, शब्दसंग्रह आणि संपूर्ण इंग्रजी कौशल्य वाढविण्यास मदत करतील. आम्ही खालील अभ्यासक्रम समाविष्ट करतो. इयत्ता 1ली ते 10वी साठी वर्ग, CBSE आणि राज्य मंडळाचा अभ्यासक्रम समाविष्ट. प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देत विशेष मार्गदर्शन करतो. आमचा पत्ता आहे मित्तलनगर, किफायतुल मस्जिद, भुसावळ. व्हॉट्सअप ॲप किंवा प्रत्यक्ष संपर्क करा 9764589959. विशेष ऑफर, शनिवारी मोफत इंग्रजी डेमो क्लासेस. लगेचच नोंदणी करा, कारण मोजक्याच जागा उपलब्ध आहेत आणि तुमच्या इंग्रजी प्रवासाची सुरुवात करा.